जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या क्वेरीज आहेत तर त्यांच्या क्वेरीजचं आपण सोल्युशन इथं पाहूया. आपले दर्शक कॉमेंट्स करतायत, आमची नोंद कुणबी म्हणून सापडली आहे. आता ओबीसी जात प्रमाणपत्र काढताना त्यावर कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी जात लिहिली असल्यास जात पडताळणीला काही अडचण येईल का? फक्त कुणबी म्हणूनच जात प्रमाणपत्र काढावे? हे बघा, आपल्या जो सिस्टम मध्ये म्हणजे आपण भले सेतू केंद्रातनं जातीचा दाखला काढा किंवा माही सेवातनं काढा, तर तिथं जेवढ्या जाती आपल्या महाराष्ट्रात आहेत त्याचं म्हणजे तिथं ते फीड केलेला असतो. तिथं आपल्याला फक्त सिलेक्ट करायचं असतो, त्याच्यावरती माहिती वगैरे टाकायची नसते. आपल्याला फक्त कन्फर्म करायचं आहे आपला जो कास्ट आहे ती आणि त्याची सिरियल नंबर, आपल्या कास्टची जातीची कोणती आहे ती फक्त आपल्याला एकदा डिसाईड करायची असते. आता कुणबीचा जो दाखला आहे त्याच्यामध्ये कुणबीमध्ये आपल्याला कुणबीचा दाखला मिळतो, परंतु जर समजा कुणबीचा दाखला मिळण्यासाठी आपल्याकडे पुरावे जे आहेत ते कोणते पाहिजेत? एक तर आपल्या पुराव्यांमध्ये मानक दिनांकाचे जे आपले पुरावे आहेत, म्हणजे ओबीसी म्हणजे कुणबी म्हणजे ओबीसी साठी 1967 पूर्वीचे जे पुरावे आहेत त्याच्यामध्ये कुणबी मराठा असला लिहिलेला तरी आपल्याला कुणबीचा दाखला मिळतो, किंवा कुणबी मराठा कुणबी किंवा नुसता कुणबी असला तरी आपल्याला कुणबीचा ओबीसीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट मिळतो आणि साहजिकच आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीला पण अडचण येत नाही. नेक्स्ट क्वेरी है सर, मैंने ओबीसी कास्ट सर्टिफिकेट बनाया है, मेरे पास वंशावळ अवेलेबल है और मेरे पास ब्लड रिलेटिव भी ओबीसी कास्ट वैलिडिटी दोनों है. मेरे निर्गम में और टीसी में तेली की जगह 56 है, तो मैं वैलिडिटी बना सकता हूँ क्या? नहीं, प्लीज मेरा सवाल लीजिए. ये देखो, तुम्हारा एक्चुअली तुम्हारे जो रिलेटिव है या जिसकी कास्ट वैलिडिटी है उनके पास में ओबीसी है, और तुम्हारा जो 56 है ये ओबीसी है या क्या है, पहले ये कंफर्म करने. इन शॉर्ट, पहले आपकी कम्युनिटी, आपकी जात कास्ट कौन सी है वो पहले फैसला कीजिए और उसके अनुरूप डॉक्यूमेंट लगाइए. अगर आप सेटिस्फाई है कि मेरी कम्युनिटी ये ओबीसी की है तो आप मतलब यानी लगा सकते हो. यानी जो भी कास्ट हमारे जो ब्लड रिलेटिव है या दूसरे जो रिश्तेदार हैं जिसके बुनियाद पे हम हमारी जात साबित करना चाहते हैं, तो वो पहले एक बार कंफर्म कर लो कि हमारी कास्ट कौन सी है और उसके रिलेटेड डॉक्यूमेंट्स आप इस्तेमाल करो. नेक्स्ट क्वेरी आहे सर, मला कास्ट मायग्रंट सर्टिफिकेट पाहिजे आहे, पण इथं कोणाला काही माहित नाहीये, ते म्हणतायत तसला काही नसतंय, प्लीज. हे बघा कसं असतंय, मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट म्हणजे त्यांना सांगायचं आम्ही महाराष्ट्रातले रहिवासी नाहीये मानक दिनांकापूर्वी, परंतु आम्ही मागास असल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही परराज्यातले. तर त्यांना असं समजून सांगा. आणि जर त्या क्लर्कला माहित नसेल तर तहसीलदार किंवा प्रांत यांना भेटा, तर मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट हे मिळते, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. आता तुमच्या तहसीलमध्ये जो सेतू केंद्रामध्ये जी पोरं काम करत असतात ती टेम्पररी बेसिस वरती प्रायव्हेट त्यांच्या मुलं असतात, तर त्यांना एवढं कल्पना नसेल, तर एकदा तुमच्या तहसीलदारांना भेटा. नेक्स्ट क्वेरी आहे सर, मी MBA चा एक्झाम फॉर्म भरला पण बाय मिस्टेक कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल आहे म्हणून मेन्शन झालंय फॉर्म मध्ये, पण माझ्याकडं कास्ट व्हॅलिडिटी नाही. आता मी काय करावे? हे बघा, आता ठीक आहे तुम्ही ऑनलाईन ते यस केलेलं आहे, तर त्याचं हे करण्यापेक्षा आता ते करेक्शन तू होणार नाही, तर बेटर वे तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी जी आहे मिळवण्यासाठी प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस तुमचं ऍडमिशनचं प्रक्रिया येईल त्यावेळेस तुमच्या हातात कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेरी आहे सर, 4th TC वरती बर्थ प्लेस चुकीच्या टाकण्यात आले आहेत, तेच 10वी आणि 12वीच्या TC वर पण आहे. आता मी ग्रॅज्युएशन फायनल इयर बर्थ सर्टिफिकेट नुसार ग्रॅज्युएशनचा TC बर्थ प्लेस येणार
जे 12वीच्या TC वरती होते ते ना बर्थ प्लेस चेंज करता येणार काय बर्थ सर्टिफिकेट नुसार? हे बघा, आता तुमचा जो बर्थ प्लेस कोणतं आहे त्याच्या हिशोबाने, आता तुमचा जो करंट TC आहे त्याच्या हिशोबाने टाका. आता बर्थ प्लेस तर ती चेंज करता येत नाही. आता जर तुमच्याकडं म्हणजे बर्थ सर्टिफिकेट असेल तर मग त्यावेळेस तुम्ही तिथं जो तुमचा शिक्षण विभाग आहे त्याच्याकडे जाऊन विनंती करा, कारण तुम्ही सध्या शिकत आहे. जर तुम्ही शाळा सोडलेली असेल तर मग त्या TC मध्ये काही बदल होत नाही. परंतु जर तुम्ही तुमचं शिक्षण सुरू असाल तर त्यावेळेस तुम्हाला करता येईल, मात्र तिथं बर्थ सर्टिफिकेट लागेल. नेक्स्ट क्वेरी आहे सर, गाव नमुना 14 मध्ये पंजोबा आणि आजोबांच्या कुणबी नोंद सापडली तरी ही जात प्रमाणपत्रासाठी पैसे मागत आहे. ते बोलतात की जात पडताळणीसाठी सुद्धा पैसे लागतील. काय करावे समजत नाही, सगळीकडे पैसे. हे बघा, असं काही नाही. जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुम्हाला कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. हा, आता सध्याच्या मितीला अनेक ठिकाणी काय होतो, पुरावे असले तरी बाबा तुमच्या ब्लड रिलेटिव्ह मध्ये कोणाचं कास्ट सर्टिफिकेट आहे का, आता असं विचारतात. परंतु असं समजा ऑब्जेक्शन निघाला तर त्यांना सांगायचं आमच्या सध्या पहिलाच माणूस आहे, जातीचा दाखला काढतोय, परंतु आमच्याकडे हे नोंदणी अशा आहेत, तर पैशाची गरज म्हणजे तसं काय कुठं गरज भासत नाही. आणि असं कोणी पैसे मागितला तर तुम्ही त्याची तक्रार जी आहे तहसीलदारांकडे करू शकता किंवा प्रांताधिकाऱ्यांकडे करू शकता. पैशाची गरज पडत नाही. जर तुमच्याकडे परफेक्ट पुरावे आहेत तर पैसे कोणाला द्यायची गरज नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, वडील आणि आजोबा यांच्या कास्ट सर्टिफिकेटवर हिंदू महार आहे आणि मुलाच्या कास्ट सर्टिफिकेटवर फक्त महार असा आहे, तर कास्ट व्हॅलिडिटी होईल की कास्ट सर्टिफिकेट चेंज करावं लागेल? हे बघा, असं काही नाहीये. आपल्याकडे जो महार म्हणून आपली जी जात आहे तर त्याचा सिरियल नंबर 37, तर तो बघा आपला सिरियल नंबर, आपली कास्ट ही आपल्याला आवश्यक आहे. आता तुमच्या याच्यामध्ये म्हणजे हिंदू, आता तुम्ही समजा बौद्ध धर्म स्वीकारला तर मग तिथं हिंदूचा प्रश्न येतो कुठं. तर त्याच्यामुळे फक्त आपला कॉन्सन्ट्रेट काय करायचंय का आपल्या जो कास्ट आहे ते त्याचा तो नाव आणि सिरियल नंबर हे आपण एकदा तपासून पाहिजे. नेक्स्ट क्वेरी आहे सर, एक जातीतून दुसऱ्या जात बदलू शकतो का? नाही. जात ही आपल्या जन्मापासूनच येते. आपण ज्या जातीमध्ये जन्मलो तीच जात आपली राहणार. ती कशी काय बदलणार? ती बदलू शकत, मात्र धर्म बदलू शकतो आपण. आणि धर्म बदलून आपण गजेट पण त्या धर्म बदलाचा करू शकतो, तर जातीचा नाही करू शकत. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझी जात TC वरती मराठा आहे, पंजोबांच्या कुणबी नोंद सापडली, त्यामुळे माझ्याकडे तहसीलचे कुणबी प्रमाणपत्र आहे आज रोजी 24 मध्ये, परंतु TC नुसार मला मराठा म्हणून EWS सर्टिफिकेट काढायचे आहे, तरी नियमानुसार कायदेशीर EWS काढू शकतो का? हे बघा, EWS चा GR काय म्हणतो. EWS कोणासाठी आहे? इकॉनॉमिकल विकर सेक्शन, आर्थिक दुर्बल घटक करिता हा EWS सर्टिफिकेट आहे. आणि EWS सर्टिफिकेटची कंडिशन अशी आहे की ज्यांना जे कोणत्याही मागास प्रवर्गामध्ये समाविष्ट नाही त्यांच्यासाठीच. म्हणजे त्या GR मध्ये क्लिअर लिहिलंय की जर तुम्ही कोणत्या मागास प्रवर्गामध्ये असाल तर तुम्ही EWS सर्टिफिकेट काढू शकत नाही. आणि समजा तुम्ही EWS काढला आणि कोणी समजा तुमचं बद्दल तक्रार केली का ह्यांचं म्हणजे कुणबीचा पण सर्टिफिकेट आहे, EWS चा पण आहे, तर त्यावेळेस तुमची अडचण होऊ शकते.